सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 10, हरिहर पुढील पेच प्रसंग. दुपारी सर्वजयाशी गप्पागोष्टी करत हरिहर जेवत होता. तो म्हणाला, आज कर्जवसुलीसाठी दशग्रहाला गेलो होतो. तुला ते सगळं माहीतच आहे म्हणा. तिथं एक मनुष्य भेटला. तो त्या भागातला मोठा श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणूस आहे. त्याची तांदळाची 4 कोठार आहेत. मला पाहताच त्यानं मला मोठ्या आदरानं नमस्कार केला आणि म्हणाला, मला ओळखलत का गुरुदेव? मी म्हटलं, नाही हो, आपली भेट कुठे झाली ते मला. तर तो म्हणाला, तुमचे वडील हयात होते तेव्हाची ती गोष्ट आहे. आमच्या घरी उत्सव असायचा तेव्हा ते नेहमी पूजा अर्चा करायला यायचे. तुम्ही आमच्या घराण्याचे परंपरागत गुरु आहात. सध्या नवा ग्रंथ सुरू करावा असा आमचा विचार आहे. त्यासाठी तुम्ही आलात तर फार चांगलं होईल. त्याला मी सांगितलं की मी आत्ताच काही सांगू शकणार नाही. 2 दिवसात पुन्हा इकडे येणारच आहे, तेव्हा सांगतो. सर्वजया हातात मसुरीच्या डाळीचं भांडं घेऊन त्याच्यासमोर उभी होती. भांडं खाली ठेवून ती हरिहरसमोर बसली आणि म्हणाली, फार चांगली कल्पना आहे. तुम्ही होकार का नाही दिला? सर्वजयाच्या डोळ्यासमोर उज्ज्वल भविष्याची रंगीत चित्र नाचू लागले. नवं घर, नवे कपडे, तांब्या पितळाची नवी भांडी. नव्या जागी सगळं काही अगदी नवं असेल. मग तांब्याची चकचकीत कळशी घेऊन सर्वजया नदीवर पाण्याला जाईल. मग तिलाच काय वाटलं कुणास ठाऊक, एकदम भानावर येऊन तिनं विचारलं, पण ते लोक कोणत्या जातीचे आहेत? आवाज एकदम खाली आणून हरिहर म्हणाला, कुणाला सांगू नकोस. ते गवळी आहेत, सदगोप जातीचे. तुला गप्पा मारायची फार सवय आहे म्हणून म्हटलं. आलं ना लक्षात? मी कुठे जाणार आहे कुणाला सांगायला? आणि ते जरी सदगोप असले तरी फरक कुठे पडतोय? पण मी म्हणते, त्यांच्यासाठी एवढं करायला काय हरकत आहे? दिवस किती कठीण आले ते पाहते ना. इथं मिळतातच किती? फार झालं तर 8 रुपये. तेही तो अन्नदा बाबू 2-2, 3-3 महिन्यानंतर देतो. मी आंघोळीला गेले होते तेव्हा रस्त्यात ती सेजाबहू भेटली होती. म्हणत होती, मी तारण घेतल्याशिवाय कोणालाही पैसे देत नाही, पण तू फारच हातापाय पडू लागलीस म्हणून दिले. त्यालाही आता 5 महिने झाले. इतके दिवस पैसे ठेवणं मला परवडत नाही. शिवाय अजूनही बरंच देणं भागवायचं आहे. ती राधा, भोसमची बायको, पैशासाठी सारखे टोमणे मारते, रोज तगादा लावते. या पोराला तर कपडेच नाहीत. जे आहे त्यांनाच कसं तरी ठिगळं लावून चाललंय. बिचाऱ्या त्या पोराला काय कळते? तो आहे तेच फाटके तुकडे कपडे घालून इकडे तिकडे नाचत असतो. इतकी शरम वाटते की विचारू नका. वाटतं कुठेतरी निघून जावं माणसानं. आणखी तो पुढं काय म्हणाला ठाऊक आहे? सर्वजयाच्या त्या बोलण्याकडं पूर्ण दुर्लक्ष करीत हरिहर पुढे म्हणाला. सांगत होता की त्यांच्या गावात ब्राह्मणच नाही आहे आणि जर का तुम्ही इथं आलात तर मी तुम्हाला राहायला घर आणि थोडीफार जमीनही देईन. आपल्या गावात एखादा ब्राह्मण गृहस्थ कायमचा येऊन राहावा अशी त्यांची फार इच्छा दिसली. तो आपल्याला भात जमीनही द्यायला तयार आहे. वाटतं की अशा महागाईच्या दिवसात जिथं मोठमोठ्या खानदानी लोकांनाही हातातोंडाची गाठ घालायची भ्रांत पडली आहे, तिथं त्याच्या कुळांसह साक्षात लक्ष्मीच त्याच्या घरी निवास करते आहे. ते ऐकताच सर्वजयाला इतका आनंद झाला की क्षणभर तिला काय बोलावं तेच सुचलं नाही. त्याच वेळी ती एकदम उद्गारली, त्याच वेळी का होकार दिला नाहीत? लगेच सांगून टाकायचं आम्ही येतोय म्हणून. केवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचा आश्रय मिळतोय याचा तरी विचार करायचा. इथं तुमचं ठेवलंयच काय? राहायला हे फाटकं तुटकं घर तेवढं आहे, पण पोटात ढकलायला काय आहे? आपल्या जीर्ण झालेल्या घराकडे पाहत सर्वजया बोलत होती. बिजागरीतून निखळलेलं दार चौकटीला कसंबसं लोंबकळत होतं. खिडक्यांची अवस्थाही त्यापेक्षा काही वेगळी नव्हती. बाहेर आवारात पाहिलं तर आवाराच्या भिंतीला केवढं तरी भगदाड पडलं होतं आणि त्या पलीकडे माजलेलं जंगल अवघ्या घरालाच गिळून टाकणार आहे की काय असं वाटत होतं. शेजारी राहणारा एक भाऊबंद कधीच मरण पावला होता आणि त्याची बायका पोरं शहरात गेल्यानं ते घर ओसाड पडलं होतं. अशा स्थितीत तिचं ते घर अधिकच एकाकी पडलं होतं. इथून निघालं तर मागे रोखून धरील असा कुठलाही जिव्हाळ्याचा धागा तिला दिसेना. हरिहर हसला आणि म्हणाला,
मूर्ख आहेस. अगं, ते खालच्या जातीचे लोक. ते समजतील की या ब्राह्मणाच्या घरात चांगलाच ठणठणाट झालेला दिसतोय. असा एकदम निर्णय घेऊन चालत नाही. आपल्याला फार गरज आहे असं त्यांना वाटता कामा नये. थोडं थांब, मला जरा मुजुमदारांशी बोलू दे. आणखी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. नुसतं जातो आहोत असं सांगून चालणार नाही. तिथं गेल्यानं इथल्यापेक्षा किती फायदा होणार आहे हे सांगता आलं पाहिजे. इथले लोक किती नतद्रष्ट आहेत ते तुला माहीतच आहे. नुसतं आम्ही जातो म्हटलं तरी ते लगेच पैसे मागायला उभे राहतील. म्हणतील, आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला गावाबाहेर पाऊल ठेवू देणार नाही. म्हणून म्हणतो, थोडं थांब, मी जरा विचार करून काय ते ठरवतो. त्याचवेळी तिकडे दुर्गा हळूच अंगणात आली. कोणी पाहणार नाही या बेतानं गुपचूप घरात यायची तिची इच्छा होती. भटकून भटकून ती इतकी थकली होती की तिला आता खरोखर विश्रांतीची फार गरज होती. उन्हात भटकल्यानं तिचं तोंड अगदी तांबडं झालं होतं. केस नेहमीप्रमाणे वाऱ्यावर भुरभुरत होते. चुलीजवळ बाबा जेवत बसले आहेत हे पाहून ती हळूच पुढच्या दाराकडे आली. पण ते आतून बंद होतं. त्यामुळं शेवटी ती नाईलाजानं पुन्हा अंगणात आली आणि एका मोठ्या झाडाखाली जाऊन उभी राहिली. घरात शिरणं शक्य नव्हतंच, म्हणून मग तिनं तिथंच फटकल मारली आणि ओच्यात बांधून आणलेली फळं आणि सागरगोटे बाहेर काढले. पुन्हा एकदा दाराकडे पाहून तिने निराशेचा सुस्कारा टाकला आणि सागरगोटे मोजायला सुरुवात केली. आता तिच्याजवळ 26 सागरगोटे झाले होते. आपल्या बाहुलीच्या पेटीत आणखी काही सागरगोटे आहेत हे तिला आठवलं. आता माझ्याकडे भरपूर सागरगोटे झालेत, स्वतःशीच कुजबुजल्यासारखं दुर्गा म्हणाली. आणि मग ती एकटीच सागरगोटे खेळू लागली. वर उधळून तळहातावर झेलू लागली. असा हा खेळ बराच वेळ चालला. तेवढ्यात दुर्गाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, सगळे सागरगोटे गोळा करून तिने ओच्यात बांधले आणि घाईघाईने कुठेतरी निघून गेली. तिच्या डोक्यावरील केसांच्या बटा नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्तपणे वाऱ्यावर भुरभुरत होत्या.